नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं पीके पब्लिकेशन या चॅनलवरती. मित्रांनो, आज आपण संगणक आधारित प्रश्न उत्तरे बघणार आहोत, जे सर्व स्पर्धा परीक्षेकरता अत्यंत उपयुक्त आहे. चला सुरुवात करूया. पहिला प्रश्न आहे, संगणकाचा जनक कोणाला म्हटले जाते? तर चार्ल्स बॅबेज यांना संगणकाचा जनक असे म्हटले जाते. सीपीयूचे पूर्ण रूप काय आहे? तर सीपीयूचे पूर्ण रूप सेंट्रल प्रोसेसिंग युनिट असे आहे. संगणकातील मेंदू कोणाला म्हणतात? तर सीपीयूलाच संगणकाचा मेंदू असे म्हणतात. सीपीयू म्हणजे सेंट्रल प्रोसेसिंग युनिट होय. नेक्स्ट प्रश्न, रॅमचे पूर्ण रूप काय आहे? रँडम एक्सेस मेमरी असे रॅमचे पूर्ण रूप आहे. ROM चे रूप काय आहे? रोमचे पूर्ण रूप आहे रीड ओन्ली मेमरी. कीबोर्ड हे कोणते उपकरण आहे? तर कीबोर्ड हे इनपुट डिव्हाइसचं उपकरण आहे. मॉनिटर हे कोणते उपकरण आहे? तर मॉनिटर हे आउटपुट डिव्हाइसचं उपकरण आहे. नंतरचा प्रश्न, संगणकातील माहितीचे सर्वात छोटे एकक कोणते? तर संगणकातील माहितीचे सर्वात छोटे एकक हे बीट आहे. 8 बिट्स मिळून काय तयार होते? तर 8 बिट्स मिळून बाईट तयार होते. तर नेक्स्ट प्रश्न, कायमस्वरूपी स्मृती कोणती? तर कायमस्वरूपी ही स्मृती ही रोमची असते. प्रिंटर हे कोणते उपकरण आहे? तर प्रिंटर हे आउटपुट डिव्हाइसचे उपकरण आहे. नंतरचा प्रश्न, माऊसचा शोध कोणी लावला? तर डग्लस एंगेलबार्ट यांनी माऊसचा शोध लावला. नंतरचा प्रश्न, इंटरनेटचा जनक कोणाला म्हणतात? तर इंटरनेटचा जनक असे विंडसर्फ यांना म्हणतात. WWWचे पूर्ण रूप काय आहे? तर WWWचे पूर्ण रूप वर्ल्ड वाईड वेब असे आहे. ईमेलचा शोध कोणी लावला? तर ईमेलचा शोध रे टॉमलिन्सन यांनी लावलेला आहे. नेक्स्ट प्रश्न, भारताचा पहिला सुपर कॉम्प्युटर कोणता? तर परम हा पहिला सुपर कॉम्प्युटर आहे. संगणकातील डेटा साठवण्याचे साधन कोणते? तर हार्ड डिस्क हे डेटा साठवण्याचं साधन आहे. सॉफ्टवेअर म्हणजे काय? तर संगणक चालवणारा जो प्रोग्राम आहे त्याला सॉफ्टवेअर असं म्हणतात. तर हार्डवेअर म्हणजे काय? तर हा संगणकाचा भौतिक भाग असतो. नंतरचा प्रश्न, ऑपरेटिंग सिस्टीमचं उदाहरण द्या. तर विंडोज हे ऑपरेटिंग सिस्टीमचं प्रमुख उदाहरण आहे. MS वर्ड कोणत्या प्रकारचे सॉफ्टवेअर आहे? तर MS वर्ड हे वर्ड प्रोसेसिंग सॉफ्टवेअर आहे. MS एक्सेल कशासाठी वापरतात? तर गणना आणि तक्ते तयार करण्यासाठी MS एक्सेल वापरतात. संगणक व्हायरस म्हणजे काय? तर हानिकारक प्रोग्राम ज्यामुळे संगणक डॅमेज होतो, त्यामधला सर्व प्रोग्राम हा नष्ट होतो, त्याला व्हायरस असे म्हणतात. अँटीव्हायरस कशासाठी वापरतात? तर व्हायरस हटवण्यासाठी अँटीव्हायरस हे वापरत असतात. नेक्स्ट प्रश्न, ईमेल पाठवण्यासाठी काय आवश्यक असते? तर ईमेल पाठवण्यासाठी इंटरनेट आवश्यक असते. URLचे पूर्ण रूप काय आहे? तर युनिफॉर्म रिसर्च लोकेटर असे URLचे रूप आहे. इंटरनेट ब्राउझरचे उदाहरण कोणते? तर इंटरनेट ब्राउझरचे उदाहरण गुगल क्रोम आहे. संगणकातील डिलीट की कशासाठी वापरतात? तर माहिती हटवण्यासाठी डिलीट की वापरतात. कॉम्पिलर आणि इंटरप्रिटरमध्ये मुख्य फरक काय आहे? तर कॉम्पिलर हा संपूर्ण प्रोग्राम एकाच वेळी भाषांतरित करतो, तर इंटरप्रिटर ह्या ओळीनुसार भाषांतर करतो. व्हर्च्युअल मेमरी म्हणजे काय? तर हार्ड डिस्कचा काही भाग रॅमप्रमाणे वापरण्याची पद्धत म्हणजेच व्हर्च्युअल मेमरी होय. नेक्स्ट प्रश्न, कंट्रोल-C या शॉर्टकटचा उपयोग काय? तर कॉपी करण्यासाठी कंट्रोल-C चा उपयोग होतो. Ctrl+V चा उपयोग हा पेस्टसाठी होतो, जे आपण कॉपी करतो ते पेस्ट करण्यासाठी Ctrl+V चा वापर या शॉर्टकटचा उपयोग करतो. तसेच Ctrl+X या शॉर्टकटचा उपयोग कट करण्यासाठी होतो. म्हणजे जे आपण त्याच्यामध्ये लिहिलेलं आहे, ॲड केलं आहे, ते कट करायचं असेल तर Ctrl+X चा वापर केला जातो. Ctrl+Z या शॉर्टकटचा उपयोग काय? तर अंडो याच्यासाठी झेड या शॉर्टकटचा उपयोग होतो. म्हणजेच जे आपण लिहिलेलं आहे ते जर आपल्याला गायब करायचं असेल तर Ctrl+Z दाबायचं, त्यामुळे ते सर्व गायब होते. नेक्स्ट प्रश्न, ऑपरेटिंग सिस्टीमचे मुख्य कार्य काय आहे? तर हार्डवेअर आणि सॉफ्टवेअर यांचे समन्वय साधणे हे ऑपरेटिंग सिस्टीमचे मुख्य कार्य आहे. संगणकातील कर्नल म्हणजे काय? तर संगणकातील कर्नल म्हणजे ऑपरेटिंग सिस्टीमचा मुख्य भाग, जो
संसाधनाचे नियंत्रण करतो. संगणकातील फोल्डर म्हणजे काय? तर फायली ठेवण्याची जागा म्हणजे संगणकातील फोल्डर होय. PDF पूर्ण रूप काय आहे? पोर्टेबल डॉक्युमेंट फॉर्मॅट असे PDF पूर्ण रूप आहे. DNSचे कार्य कोणते? तर DNSचे कार्य डोमेन नेमचे IP ॲड्रेसमध्ये रूपांतर करणे होय. फायरवॉल म्हणजे काय? तर अनधिकृत नेटवर्क प्रवेश रोखणारी सुरक्षा प्रणाली. अनधिकृत नेटवर्क प्रवेश रोखणारी सुरक्षा प्रणाली म्हणजेच फायरवॉल होय. इंटरनेटवर माहिती शोधण्यासाठी कोणते इंजिन वापरतात? तर गुगल हे इंजिन वापरतात. लॅपटॉप हा कोणत्या प्रकारचा संगणक आहे? तर पोर्टेबल कम्प्युटरचा प्रकार आहे. ALU चे पूर्ण रूप काय? तर ALU चे पूर्ण रूप अरिथमॅटिक लॉजिक युनिट आहे. अरिथमॅटिक लॉजिक युनिट असे आहे. क्लाउड कम्प्युटिंग म्हणजे काय? तर इंटरनेटद्वारे डेटा आणि सेवा वापरण्याची प्रणाली. संगणकातील बूटिंग म्हणजे काय? तर संगणकातील बूटिंग म्हणजे संगणक सुरू करून ऑपरेटिंग सिस्टीम लोड करण्याची प्रक्रिया होय. संगणकातील गणिती प्रक्रिया कोण करतो? तर ALU हा करतो. अरिथमॅटिक लॉगिन युनिट हा करतो. नंतरचा प्रश्न, पेन ड्राईव्ह कशासाठी वापरतात? तर पेन ड्राईव्ह हे डेटा साठवण्यासाठी वापरतात. संगणकातील मुख्य स्मृती कोणती? तर रॅम ही मुख्य स्मृती आहे. इंटरनेटवर व्हिडिओ पाहण्यासाठी प्रसिद्ध संकेतस्थळ कोणतं? तर इंटरनेटवर व्हिडिओ पाहण्यासाठी प्रसिद्ध असं संकेतस्थळ जे सर्वजण वापरतात ते म्हणजे यूट्यूब होय. नेक्स्ट प्रश्न, सोशल मीडियाचे उदाहरण कोणतं? तर फेसबुक हे सोशल मीडियाचं उदाहरण आहे. संगणकातील फाईल सेव्ह करण्यासाठी कोणते शॉर्टकट वापरतात? तर Ctrl+S हे फाईल सेव्ह करण्याकरता शॉर्टकट वापरतात. संगणकातील नवीन दस्तऐवज तयार करण्यासाठी शॉर्टकट कोणता? तर तो आहे Ctrl+N. N म्हणजे न्यू. Ctrl+N याद्वारे नवीन दस्तऐवज तयार करण्यासाठी शॉर्टकट वापरतात. कोल्ड बूटिंग आणि वॉर्म बूटिंग म्हणजे काय आहे? यामध्ये फरक कोणता आहे? तर पॉवर ऑन करून सुरू करणे म्हणजे कोल्ड बूटिंग आणि रिस्टार्ट करणे म्हणजे वॉर्म बूटिंग होय. हे दोन्ही लक्षात ठेवायचं, कोल्ड बूटिंग आणि वॉर्म बूटिंग. पॉवर ऑन करून सुरू करतो ते कोल्ड बूटिंग आणि रिस्टार्ट करतो ते वॉर्म बूटिंग होय. BIOS चे पूर्ण रूप काय आहे? तर बेसिक इनपुट आउटपुट सिस्टीम म्हणजे BIOS होय. SQL चं पूर्ण रूप स्ट्रक्चर क्युरा लँग्वेज. स्ट्रक्चर क्युरा लँग्वेज म्हणजे SQL होय. हे लक्षात ठेवायचं, याचं पूर्ण रूप काय आहे ते. कोल्ड बूटिंग, वॉर्म बूटिंग कशाला म्हणतात? सर्व परीक्षेच्या दृष्टीने अत्यंत आवश्यक आहे. संगणक बंद करण्याच्या प्रक्रियेला काय म्हणतात? तर शटडाऊन करणे म्हणजे संगणक बंद करणे होय. संगणक पुन्हा सुरू करण्याच्या प्रक्रियेला रिस्टार्ट करणे असे म्हणतात. रिस्टार्ट म्हणजे सुरू करणे आणि शटडाऊन म्हणजे बंद करणे. मॉडेम कशासाठी वापरतात? तर इंटरनेट जोडणीसाठी मॉडेम हे वापरले जाते. नंतरचा प्रश्न, संगणक नेटवर्क म्हणजे काय? तर अनेक संगणकांचे जोडलेले जाळे म्हणजे संगणक नेटवर्क होय. LAN चे पूर्ण रूप काय आहे? तर लोकल एरिया नेटवर्क म्हणजे LAN होय. WAN चे रूप काय? पूर्ण रूप काय? तर वाईड एरिया नेटवर्क. WAN म्हणजे वाईड एरिया नेटवर्क आणि LAN म्हणजे लोकल एरिया नेटवर्क होय. नंतरचा प्रश्न, डाटाबेस मॅनेजमेंट सिस्टीम DBMS म्हणजे काय? तर डेटा व्यवस्थापनासाठी वापरले जाणारे सॉफ्टवेअर होय. वायफायचा उपयोग कशासाठी होतो? तर वायरलेस इंटरनेटसाठी वायफायचा उपयोग होतो. संगणकातील फाईलचं उदाहरण कोणतं? तर डॉक्युमेंट, इमेज, व्हिडिओ हे संगणकातील फाईलचं उदाहरण आहेत. स्कॅनर कशासाठी वापरतात? तर स्कॅनर हे कागदपत्र डिजिटल स्वरूपात बदलण्यासाठी वापरले जाते. इन्क्रॅप्शन म्हणजे काय? तर माहिती गुप्त स्वरूपात बदलण्याची प्रक्रिया म्हणजे इन्क्रॅप्शन होय. डिस्क्रॅप्शन म्हणजे गुप्त माहिती पुन्हा मूळ स्वरूपात आणणे याला डिस्क्रॅप्शन असे म्हणतात. यासारखेच प्रश्न पाहण्याकरता चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक आणि शेअर करा. नंतरचा प्रश्न, संगणक व्हायरस आणि वॉर्म मध्ये काय फरक आहे? तर व्हायरस हा होस्ट फाईल लागते आणि वॉर्म हा स्वतःहून पसरतो. ट्रोजन हॉर्स म्हणजे काय? तर उपयुक्त प्रोग्राम सारखाच दिसणारा पण हानिकारक प्रोग्राम म्हणजे ट्रोजन हॉर्स होय. भारतातील प्रसिद्ध शोध इंजिन कंपनी कोणती? तर भारतातली प्रसिद्ध शोध इंजिन कंपनी म्हणजेच गुगल आहे.
संगणकात गेम खेळण्यासाठी कोणते उपकरण उपयुक्त आहे? तर जॉयस्टिक हे उपकरण उपयुक्त आहे गेम खेळण्यासाठी. संगणकातील कॅच मेमरी कशासाठी वापरतात? तर संगणकाची गती वाढवण्यासाठी कॅच मेमरीचा वापर केला जातो. क्लाउड कम्प्युटिंग म्हणजे काय? तर इंटरनेटद्वारे डेटा साठवणे आणि त्याचा वापर करणे याला क्लाउड कम्प्युटिंग असे म्हणतात. AI चे पूर्ण रूप काय आहे? तर आर्टिफिशियल इंटेलिजन्स हे AI चे पूर्ण रूप आहे. आजच्या काळात संगणकाचा सर्वाधिक उपयोग कुठे होतो? तर शिक्षण, बँकिंग, आरोग्य, उद्योग आणि कार्यालय इत्यादी ठिकाणी संगणकाचा सर्वाधिक उपयोग होतो. फिशिंग म्हणजे काय? तर बनावट संदेशाद्वारे माहिती चोरी करण्याची पद्धत म्हणजे फिशिंग होय. जे बनावट संदेश असतात त्याद्वारे आपण कोणती माहिती आपली ॲड करतो आणि ती चोरीला जाण्याची दाट शक्यता असते, यालाच फिशिंग असे म्हणतात. ओपन सोर्स सॉफ्टवेअर म्हणजे काय? तर ज्याचा सोर्स कोड सर्वांसाठी खुला असतो असे सॉफ्टवेअर म्हणजेच ओपन सोर्स सॉफ्टवेअर होय. तर उदाहरण त्याचं कोणतं असेल? तर लिनक्स हे ओपन सोर्स सॉफ्टवेअरचं उदाहरण आहे. नंतरचा प्रश्न आहे GUIचे पूर्ण रूप काय आहे? तर ग्राफिकल युजर इंटरफेस हे GUIचं पूर्ण रूप आहे. CLI म्हणजे काय? तर कमांड लाईन इंटरफेस म्हणजे CLI होय. संगणक नेटवर्कमध्ये टोपोलॉजी म्हणजे काय? तर नेटवर्कमध्ये संगणक जोडणीची रचना होय. स्टार टोपोलॉजीमध्ये मुख्य उपकरण कोणते असते? तर स्टार टोपोलॉजीमध्ये मुख्य उपकरण हे हब किंवा स्विच हे असतात. संगणकातील बस आर्किटेक्चर म्हणजे काय? तर डेटा ट्रान्सफर करण्यासाठी वापरली जाणारी प्रणाली म्हणजे संगणकातील बस आर्किटेक्चर होय. अल्गोरिदम म्हणजे काय? तर समस्या सोडवण्यासाठी दिलेली क्रमबद्ध पद्धत म्हणजेच अल्गोरिदम होय. जी समस्या दिलेली आहे ती क्रमाने सोडवण्याची पद्धत म्हणजेच अल्गोरिदम होय. फ्लो चार्ट कशासाठी वापरतात? तर अल्गोरिदमचं चित्ररूप सादरीकरण करण्यासाठी फ्लोर चार्ट वापरतात. मशीन लँग्वेज म्हणजे काय? तर बायनरी स्वरूपातील संगणक भाषा म्हणजेच मशीन लँग्वेज होय. हाय लेवल लँग्वेजचे उदाहरण कोणतं? तर हाय लेवल लँग्वेजचं उदाहरण आहे पॅथोन हे हाय लेवल लँग्वेजचं उदाहरण आहे. संगणकातील थ्रेड म्हणजे काय? तर संगणकातील थ्रेड म्हणजे प्रोसेसमधील लहान एक्झिक्युशन युनिट होय. मल्टीटास्किंग म्हणजे काय? तर एकाच वेळी अनेक कार्य चालवण्याची क्षमता म्हणजे मल्टीटास्किंग होय. डेटा मिनिंग म्हणजे काय? तर मोठ्या डेटामधून उपयुक्त माहिती शोधण्याची प्रक्रिया म्हणजे डेटा मिनिंग होय. बिग डाटा म्हणजे काय? तर अत्यंत मोठ्या प्रमाणातील डेटा म्हणजे बिग डेटा होय. आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणजे काय? तर मशीनला मानवी बुद्धिमत्तेसारखे कार्य करण्यास सक्षम बनवणे म्हणजे आर्टिफिशियल इंटेलिजन्स होय. म्हणजे मशीनद्वारेच मानवी बुद्धीसारखं कार्य करण्याची त्या क्षमता विकसित करणे होय. AI आधारित तंत्रज्ञानाचे उदाहरण कोणते? तर AI आधारित तंत्रज्ञान कोणतं? तर ओपन AIचे ChatGPT हे तंत्रज्ञानाचं उदाहरण आहे. मशीन लर्निंग म्हणजे काय? तर मशीन लर्निंग म्हणजे संगणकाला अनुभवातून शिकण्याची क्षमता देण्याची पद्धत म्हणजे मशीन लर्निंग होय. डीप लर्निंग म्हणजे काय? तर न्यूरल नेटवर्क आधारित मशीन लर्निंग तंत्र म्हणजे डीप लर्निंग होय. संगणकातील रजिस्टरचे कार्य काय आहे? तर संगणकातील रजिस्टरचं कार्य आहे अतिवेगाने डेटा साठवणे. OCRचे पूर्ण रूप काय आहे? ऑप्टिकल कॅरेक्टर रिकग्निशन हे OCRचे पूर्ण रूप आहे. बारकोड रीडर कशासाठी वापरतात? तर बारकोड रीडरचा वापर हा बारकोडमधील माहिती वाचण्यासाठी वापरतात. QR कोड म्हणजे काय? तर माहिती साठवणारा द्विमितीय कोड म्हणजे QR कोड होय. नेक्स्ट प्रश्न, संगणकातील फ्रॅगमेंटेशन म्हणजे काय? तर संगणकातील फ्रॅगमेंटेशन म्हणजे हार्ड डिस्कवरील डेटा विखुरला जाणे होय. म्हणजेच फ्रॅगमेंटेशन होय. संगणकातील प्रॉक्सी सर्व्हरचे कार्य काय आहे? तर वापरकर्ता आणि इंटरनेट यांच्यात मध्यस्थ म्हणून काम करण्याचे कार्य हे प्रॉक्सी सर्व्हरचं आहे. FTP चे पूर्ण रूप काय आहे? तर फाईल ट्रान्सफर प्रोटोकॉल हे FTP चे पूर्ण रूप आहे.
संगणकातील ब्लॉकचेन टेक्नॉलॉजी म्हणजे काय? तर ब्लॉकचेन टेक्नॉलॉजी म्हणजे सुरक्षित आणि विकेंद्रित डिजिटल व्यवहार प्रणाली म्हणजेच ब्लॉकचेन टेक्नॉलॉजी होय. विद्यार्थी मित्रांनो, असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्याकरता चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.